नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. बऱ्याच वेळेला त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो किंवा घरात भाजीला काही नसेल तर अशी झणझणीत ठेचा नक्की एकदा ट्राय करा. अगदी बनवायला सोपा आहे आणि खायला अतिशय टेस्टी असा लागतो. वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा फक्त चपाती भाकरी सोबत खाण्यासाठी अतिशय टेस्टी असा लागतो. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या झणझणीत रेसिपीला. त्यासाठी आता इथे 2 कांदे घेतलेले आहे मी. ते छान असे बारीक कट करून घ्यायचे आहे आपल्याला. आता कांद्याचं प्रमाण आपण इथे कमी जास्त केलं तरी सुद्धा चालू शकेल. 3 ते 4 व्यक्तींना पुरेल एवढी चटणी आज आपण इथे करणार आहोत, ठेचा चटणी. आता हे 2 कांदे कापून बाजूला ठेवून दिलेले आहे. इथे अर्धी वाटी शेंगदाणे, इथे कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहे मूठभर, 10 ते 15 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आपल्याला लागणार आहे. एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहे. तळण्यापूर्वी हे मी भाजून घेतलेले आहे मंद आचेवर. तळल्यामुळे छान असा त्याचा क्रिस्पीनेस वाढतो. आता मंद आचेवर छान याला थोडासा याचा कलर चेंज होईपर्यंत आपण हे तळून घेतलेले आहे. आता शेंगदाणे तळून झाले की थोडे थोडे करून काढून घेऊया. त्यामध्येच आपण मिरची आणि लसूण जे आपण घेतलेले आहे ते इथे टाकून घ्यायचे आहे. तिखटाचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केले तरी सुद्धा चालेल. आपण यामध्ये लाल तिखट किंवा कुठल्याही गरम मसाल्याचा वापर करणार नाही आहोत, त्यामुळे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे वाढवले तरी सुद्धा चालेल. यामध्ये 1 चमचा जिरे सुद्धा मी टाकून घेतलेले आहे. आता छान असं मिरची आणि लसूण आपला फ्राय झालेला आहे. हा काढून घेऊया थंड करायला आणि त्याच कढईमध्ये आपण कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये आणखी थोडंसं तेल आपण टाकून घेऊया. कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आता तोपर्यंत इथे शेंगदाणे, मिरची आणि लसूण थंड झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडासा जाडसर असं ह्याला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. मिक्सर चालू बंद करून करायचा आहे, म्हणजे हा खूपही बारीक होणार नाही. आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जाडसर असा हे बघा, हे वाटण आपलं तयार झालेलं आहे. ठेचा तयार झालेला आहे. अतिशय छान असा याचा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे. आता हा कांदा सुद्धा आपला सॉफ्ट झालेला आहे. आपण जो ठेचा करून ठेवला तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि लगेचच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे. कांद्यामुळे ना या ठेच्याची टेस्ट अतिशय भन्नाट अशी लागते. तर काहीतरी वेगळं खायची जेव्हा इच्छा असेल तेव्हा हा ठेचा नक्की एकदा ट्राय करा आणि कसा झाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि थोडीशी आपण यामध्ये बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. हे बघा, नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.